पण जर तुम्हाला गर्लफ्रेंड वगैरे असेल तर तिच्यासाठी नक्की इथे येऊन तुम्ही मेकअपचे सामान घ्या. गर्लफ्रेंड नसेल तर तुमच्या बहिणीसाठी घ्या, मम्मीसाठी घ्या, पण घ्या. खरेदी वगैरे केलीस का नाही? काय मग जाम गेले हाय कुठे पण हातात काय ना पिशवी घेऊन आले का ते सगळ्या मित्रांकडे देऊन ठेवलाय. कारण आम्हाला नाही कोण पोर देणार ना काय देणार. आम्ही आता फक्त मासली घेऊन जातो. सुका मावरा एकदम भारी भेटतं इकडं. मी लहानपणापासून इथे येते, खूप मजा येते अजून. तुम्ही एवढ्या लांबून येता इकडे? लग्न झालं ना तरी मी इथे येणार. आमच्याकडे बोंबील आहे, सुकट आहे, वाकटी आहे, सोडा आहे, बांगडा आहे, सोडा आहे ना इकडचा. हा सोडा आहे. आपल्याकडे एकदम रिजनेबल आहे. उशी कवर सोबत बेडशीट आहे 500 रुपयाला, कॉटन प्युअर. कोण पण तुमचं लग्न होत असेल ते दादांकडनं नक्की सामान विमान घ्या. बघू शकता प्लेट्स आहेत, ग्लास आहेत. मस्त मस्त गरम गरम जिलेबी खायला आपल्या स्टॉलवर नक्की या. बघू शकता अंबावणी स्वीट्स, मस्तपैकी नूडल्स बनवलेत भाईने. नमस्कार मित्रांनो, मी निशान पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि आज तुम्हा सर्वांना मी घेऊन आलो आहे सासगावच्या यात्रेला, म्हणजेच बोमल्या विठोबाच्या यात्रेला. आता तुम्ही पण विचार कराल की बोमल्या विठोबा का बोलतात, तर त्याची पण स्टोरी तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. इकडे फुल मोठा मार्केट लागतो, म्हणजे बैलांचा मार्केट असतो, त्याच्यानंतर आपली सुकी मच्छी त्याचा मार्केट असतो, आणि यात्रा पूर्ण भरलेली असते. तर चला, तुम्हाला सर्व माहिती या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्यासोबत आहे, तुम्ही बघू शकता, कॅप्चर्ड बाय पियुष. पियुष तू एकदम कंटेंट येणार आहे. एक्सपिरियन्स कसा आहे? पहिल्या दिवशी आलेला? पहिल्या दिवशी आलेलो तेव्हा भरपूर गर्दी होती. ऑलमोस्ट तिथे बघायला गेलो तर आपण 10-12 दिंड्या पायी चालत येतात त्या आलेल्या. त्यांचा कंटेंट आम्ही शूट केला, व्हिडिओ अपलोड केली. तर बघायला विसरू नका. हा पूर्ण व्लॉग बघत राहा. लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कंटिन्यू करा. चला तर मित्रांनो, व्लॉगला सुरुवात करूया. आणि मित्रांनो बघू शकता, ही सासगावची यात्रा, आकाश पालणे आणि भरपूर सारी दुकाने आहे बघा. जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत जत्रा भरलेली आहे. आणि मित्रांनो बघू शकता, हे आहे आपलं मंदिराचा एरिया. इकडे बघू शकता दुकानं लागले, सगळे प्रसादाची दुकानं वगैरे आहेत. त्यांना पण जाऊन आपण भेट देऊया. तर पहिले सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो हे बघा, हे आहे मंदिराची एंट्रन्स. आणि इथून बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊया आपण. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊया. बघा, हा आहे मुख्य गाभा. नमस्कार महाराज. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव तानाजी मारुती करडूक. आणि इकडच्या मंदिराची काय कहाणी काय आहे, म्हणजे कशी सुरुवात झाली यात्रेची? ही यात्रेची परंपरा फार जुनी आहे. तशी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे इकडे व्यापाराला येत असाच पूर्वी. म्हणजे आज गेली महाराजांना 350 वर्ष त्यापूर्वीची गोष्ट आहे ती. कारण हा बाजार जो आहे ना, यात्रेचा बाजार, याला कारण असं आहे, आपल्या कोकणामध्ये हे फक्त मांस मच्छी जास्त असायची. इकडे कुठल्याही प्रकारे कांदा, बटाटा, बैलाचा बाजार, म्हशींचा बाजार हा इकडे नव्हता. घाटावरून हे लोक बटाटा, कांदा, बैल असे घेऊन यायचे इकडे, तो बाजार करायचे. आणि मिरच्या, तुकाराम महाराजसुद्धा त्यावेळेला मिरच्यांच्या व्यापारासाठी इकडे आले होते. आणि इथे त्यांनी थांबावा घेतला, विश्रांती घेतली. विश्रांती घेतल्यानंतर त्यांना इतर येणाऱ्या लोकांना असं त्यांनी जाणून घेतलं की इथे कोणतरी बुवा आलेलं आहे घाटावरून, आणि तो मिरच्या विकण्यासाठी आलेला आहे. लोकांनी तिथे केलं, विचारपूस केली. महाराजांनी म्हटलं हो, मिरच्या द्यायच्या, विकण्यासाठीच मी आलो. मग लोकांनी म्हटलं महाराज आम्ही असं सहज, ते काय महाराज म्हणून नव्हते म्हणत, बुवाच म्हणत होते, कोणीतरी बुवा आलेलं आहे. तर म्हटलं हो बुवा, आम्ही मिरच्या घेतो पण पैसे आम्ही बरोबर आणलेले नाहीत, आम्ही नंतर आणून देतो. आता जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणजे अंतःकरण दयाळू होतं. सर्व प्राणी मात्राविषयी सारखा समभाव होता आणि त्यांना विश्वास होता. चला, दुसऱ्याबद्दल कधी मनामध्ये वाईट भावना नव्हती. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, घेऊन या तुम्ही. संशयच नाही आलेला त्यांना. आणि मग त्यांना जेवढे पाहिजेत मिरच्या त्यांना देऊन टाकल्या. त्या लोकांनी मिरच्या नेल्या पण पैसे आणून दिला नाही. कालावधी संपला. आणि मग महाराज आपलं नामस्मरण करत होते. शेवटी भगवंत असा आहे का तो आपल्या भक्ताकरता नाही लाज धरीत, कोणतेही रूप धारण करतो. बरं काय, त्याला जसं जसं प्रसंग पडेल त्या प्रसंगाला भगवंतांनी अवतार तिथे धारण केलेले आहेत. तर इथे भगवंतांनी सेवकाचं रूप धारण करून
महाराजांच्या तिथे उपस्थित झाले आणि महाराजांची ते पाहिली अवस्था. म्हटलं काय नक्की काय झाला प्रकार, तर म्हटलं मिरच्या नेल्या. पण ते आता देवाला सगळं न सांगता तुम्हा कळो येते अंतर, देवाला सगळं कळतं, माहिती असतं. पण विचारलं तर म्हटलं मिरच्या नेल्यात, पैसे अजून आले नाहीत. आणि तुकाराम महाराजांचा उदरनिर्वाह केवळ असं व्यापारधंद्यावर, एवढ्या घाटावरून ते खाली आले, पैसा तर पाहिजेच. देवाला कीव आली, देवानी भक्ताची काळजी घेतली. बरं का, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीतही भगवंत, हे अशा प्रकारे लाज पकडत नाही. तो सेवक झाला आणि त्यांच्याकडे जरी यादी मिळाली न मिळाली तरी भगवंत घरोघरी जाऊन त्या गावामध्ये जाऊन त्याने आवाज दिला. आता आपण जे बोंबल्या विठोबा म्हणतो ना, त्याचा अपभ्रंश झालेलं आहे. आवाज करणं, आपण पोरांना म्हणतो अरे आरडाओरड करता, तो कशाला बोंब मारता, असं सहज शब्द येतो आपल्या डोळ्यात, कशाला बोंब मारता असं आपण म्हणत असतो. तसं देवानी आवाज दिला म्हणजे बोंब मारली. म्हणून तेव्हापासून हे लोक भक्ता करता देवानी आवाज केला, बोंब मारली, म्हणून त्यांना बोंबल्या विठोबा म्हणतात. ही फार परंपरा जुनी आहे, इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा आहे. आणि फार या ठिकाणी कार्तिक शुद्ध एकादशीला आपल्या या धाकट्या पंढरीच्या परिसरामधून सर्व दिंडे येतात. बरं का, बीड जांभरुंग इथून पालखी येते, तिकडून चौकहून पालखी येते, रेस कांब्याहून दिंडी येते, चौकची पण दिंडीच असते. परत कडाव परिसर कर्जत तिथूनसुद्धा दिंडी येते. इकडे माडप, खरसुंडी, कुंभिवली या भागातून, धामणी, सावरोली या सर्व भागातून एक दिंडी येते. अशा प्रत्येक दिंड्या इथे अगदी मृदंगाच्या गजरामध्ये आवाज करीत येत असतात. आणि इथे मंदिरामध्ये त्यांची अशी व्यवस्था झालेली आहे, प्रत्येक दिंडीवाल्यांनी कीर्तन करतात 1.5-2 तास जी वेळ भेटेल त्यामध्ये. म्हणजे दिवसभर इथे नामस्मरण, नामोच्चार, गजर भजनाचा चालू असतो. पंढरी नामाचा बाजार त्याप्रमाणे इथे असतो. अशा प्रकारची ही इथं. आणि ही धाकटी पंढरी आम्ही हिला का म्हणतो, वास्तविक पूर्वी त्याला बोंबल्या विठोबा म्हणत, सासगावचं मंदिर म्हणत. पण मी थोडं त्यामध्ये चेंज केलं असं का हिला आपण पंढरी म्हणू, म्हणजे लोकांच्या कुठल्याही प्रकारचा असा संभ्रम होणार नाही. आणि लोकांचं वारकरी संप्रदायाबद्दल लोकांचा आदर, प्रेम आहे. आणि धाकटी पंढरी म्हटल्यानंतर आणखी प्रेम निर्माण होईल. म्हणून आणि पंढरी नुसतं असं नाही तर त्याला साम्यता आहे. ती पंढरी म्हटल्यानंतर तिथे देव आहे, भक्त आहे, चंद्रभागा आहे, पुंडलिक हे सगळे त्या ठिकाणी आहेत. तसं या ठिकाणी पण आहे. खाली पुंडलिकाचं मंदिर आहे, पाताळगंगा पण अर्धा चंद्र आकाराने वाहते. इथे भगवंत पण आहे आणि इथे अशा प्रकारे नामस्मरण अखंड विणा प्रहार चालू आहे. महाराज खूप खूप धन्यवाद. आम्हाला पण ही माहिती नव्हती, तुमच्याकडून ऐकून आम्हाला खूप भारी वाटलं. बरं, तुम्ही पण आलात, तुमचे सुद्धा धन्यवाद तुम्हाला. असं जे चला आणि आपल्या धाकट्या पंढरीची माहिती सगळीकडे पसरवा, सगळ्यांना दर्शनाचा लाभ कसा मिळेल असं तुम्ही करा. ही तुमच्याकडे सर्व किमय आहे. धन्यवाद. नक्कीच. तुम्ही एकदा आम्हाला तारीख सांगाल का, किती तारखेपर्यंत ही यात्रा असेल? यात्रा ही 15 दिवसाची असते. कार्तिक शुद्ध एकादशी तर कार्तिक वद्य एकादशी, तारखा बदलत असतात. यावर्षी 2 तारखेला मला वाटते सुरू झाली. 2 तारखेला, तर 15 तारखेपर्यंत आहे. असं आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. काका, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा. रत्नाकर नारायण भोये. आणि कुठून आलात तुम्ही? मी आलो नवघर उरण. नवघर म्हणजे आमच्या इकडे कुठलाच? कलंबुस रे. अरे बापरे. तर मित्रांनो, आपल्याला काका आणि त्यांची फॅमिली पूर्ण भेटलेले नवघरवरनं आले. तुम्ही किती वर्ष येते इकडे? मी कंटिन्यूस जवळजवळ 11-12 वर्ष येतो. आणि कसा म्हणजे जत्रेचे जल्लोष कसा असतं, तुम्हाला कसं वाटतंय? यंदा थोडा कमी वाटतंय, दरवर्षी फुल असतो. चला, धन्यवाद. बघू शकता आपण आता पहिल्याच आपल्या स्टॉलवर आलेलो आहोत आणि पिऊची मावशी आहे. तर चला मावशींकडून आपण माहिती बघूया. काय तुम्ही किती वर्षापासून इकडे दुकानाचा स्टॉल आपला लावता? माझ्या 6 वर्षापासून, म्हणजे वयाच्या 6 वर्षापासून इथे माझं दुकान आहे. आज मला 58 वय झाला. 58 वयापर्यंत अजूनपर्यंत चालू आहे. आधी माझे वडील होते दत्तात्रय गणपत खडकवाड आणि माझी आई बसायची कुसुम वंदना, आपलं वंदना दत्तात्रय खडकवाड असे बसायचे अगोदर. मग आई बाबा बसत बसत मग मी मोठी झाली. जशी मी मोठी झाली तशी मी बाबांबरोबर यायला लागली. मग बाबांबरोबर येत अगोदर तिकडे बसायचो आम्ही खाली. नंतर मग माझं लग्न झालं. मग माझं लग्न झाल्यानंतर मी मध्येच अडकली, म्हणजे आली नाही, येऊ शकली नाही. मग नंतर माझ्या मिस्टरांची फॅक्टरी बंद झाली 95 साली. मग 95 सालापासून आम्ही बिझनेस चालू केला.
मग जो आम्ही केला 95 सालापासून तो आजपर्यंत आम्ही टिकून धरला. थोडी जागा होती, 4 टेबल होते, आता आम्ही 10 टेबल केले. म्हणजे वाढत गेलं. म्हणजे ह्या पांडुरंगाची एवढी कृपा आहे आमच्यावरती की खूपच. आणि हे देवस्थान एकदम घेण्यासारखं, पाहण्यासारखं आहे. इथे येऊन म्हणजे स्वतःच्या सरळ हाताने मदत करावी. जेवढी तुम्ही देवस्थानाला मदत कराल तेवढं तुम्हाला चांगलं होईल. आणि येऊन आमच्या इथं प्रसाद घेऊन जा, हीच आमची सदिच्छा आहे. नक्कीच. आपल्याकडे काय काय प्रसादामध्ये आहेत आणि भाव कसा आहे ते पण सांगा. अच्छा, आमच्याकडे शेवरेवडी मिळते. इथे शेवरेवडी 50 रुपये, रेवडी आहे 80 रुपये, 50 रुपये पाव किलो म्हणजे 200 रुपये किलो. मिठाई आमच्याकडे आहे 320 रुपये किलो, म्हणजे 80 रुपये पाव आहे. पण आम्ही घरगुती माल आहे आमचा, आम्ही इथे तयार करतो आणि इथे विकतो, असं बाहेरून वगैरे येत नाही. आणि हे खाजा मेसूर वगैरे हे कुठे मार्केटमध्ये मिळत नाही, हे फक्त ह्या यात्रेतच मिळतं. आपलं मक्खन खाजा, मुरुट खाजा, हे जे खाजे आहेत, हे जे प्रकार आहेत ते या यात्रेतच मिळतात. बाकी तुम्हाला रेवडी, शेव, सुतरफणी हे दुसरीकडे मिळेल कुठे, पण हा जो माल आहे हा मिळणार नाही कधी. आणि त्याचा कसा भाव आहे? त्याचा भाव 80 रुपये पाव आहे, म्हणजे साधारणतः 320 रुपये किलो, 300 रुपये असं आम्ही देतो, गिराकांना सोडतो. पुन्हा इथेची पेढे मिळतात. पुन्हा हा कंदी पेढा येतो, हा कंदी पेढा आहे, हा स्पेशल मावा आहे, हा पाथरूड पेढा आहे. त्याच्याबरोबर आपल्याकडची फेमस गुडदाणी आहे, ही गुडदाणी आपण विकतो. तिचा पण आपण म्हणजे दोन्ही याला चालते. आणि पंढरपूर गुडदाणी आहे, पंढरपूरला जे आयटम चालतात ते देवाचे आयटम आपण इथं ठेवतो. बरोबर. असं कुरमुरी लाई आहे, इतर प्रसादाचे भरपूर प्रकार आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत. कुंकू असतं, हळद, अष्टगंध, अबील हे सर्व प्रकार असतात आपल्याकडे. ओके. तर मित्रांनो बघू शकता मंदिराच्या परफेक्ट समोरला हा स्टॉल आहे आपला मावशींचा. तर नक्की स्टॉलला व्हिजिट द्या, कारण तुम्हाला एकाच स्टॉलमध्ये सगळ्या प्रकारचे मिठाई, प्रसाद जे काय पाहिजे तुम्हाला याच स्टॉलवरती भेटेल. धन्यवाद. मित्रांनो हा पण आपलाच स्टॉल आहे, खुशी प्रसाद भंडार स्वीट्स हाऊस. आणि बघू शकता प्रत्येक व्हरायटीचे इकडे तुम्हाला स्वीट्स तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आपला पेठा बोलतात तो. आणि हे बघा भरपूर व्हरायटीचे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स आयटम आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्हाला खाज्याचे प्रकार पण भेटतात. बघा या खाज्याचं काय बोलतात, नाव काय? मुरुड खाजा. मुरुड खाजा. तर मित्रांनो बघा मुरुड खाजा इकडे आहे. आणि कसा भाव कसा याचा? 70 रुपये पाव. 70 रुपये पाव. तर मित्रांनो 70 रुपये पावपासून इकडे बघू शकता मिठाई भरपूर आहेत. हे मक्खन खाजा. मक्खन खाजे. मित्रांनो हे बघा हे मक्खन खाजे आहेत. ओके. त्याचा कसा भाव आहे? 80 रुपये पाव. 80 रुपये पाव ह्याचा भाव आहे. तर बघू शकता भरपूर व्हरायटीमध्ये इकडे मिठाई इकडे पण नक्कीच येऊन. हां 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. ही बघा ही मिठाई 60 रुपये पाव, गुडदाणी शेंगदाण्याची. तर मित्रांनो बघू शकता हा आपलाच स्टॉल आहे, नक्की येऊन इकडे आवर्जून खरेदी करा. तुमचं नाव सांगा? कविता प्रशांत खडकबण. आणि तुम्ही इथे किती वर्षापासून स्टॉल लावता आणि तुमच्यासोबत कोण कोण असतं स्टॉलमध्ये? माझं लग्न व्हायच्या आधीपासून हा स्टॉल चालू आहे. सासू सासरे आमचे चालवायचे. त्याच्यानंतर आता आम्ही नवरा बायको 2 जण चालवतो. आमच्या स्टॉलचं नाव आहे खुशी प्रशांत खडकबण. आणि किती वर्षापासून इथे स्टॉल लागतो आपला? म्हणजे आता जवळजवळ 50-60 वर्ष. 50-60 वर्षापासून लागतं. आणि आपल्याकडे काय काय व्हरायटी काय स्वीट्समध्ये आणि भाव कसे आहेत? मुरुट खाजा स्पेशल म्हणजे स्पेशल काय? स्पेशल मक्खन खाजा, मुरुट खाजा, गुडदाणी, पुन्हा हलवा वगैरे सगळं. ह्याला गुडदाणी बोलतात ना? याला गुडदाणी बोलतात. त्याचा कसा भाव आहे? ह्याचं 60 रुपये 50 रुपये पाव आहे. आणि पेठा? पेठा 50 रुपये पाव. ओके. तर मित्रांनो बघू शकता असेच भरपूर व्हरायटीचे आपल्याला इकडे स्वीट्स आणि प्रसादाचे आयटम्स बघायला भेटतील. तर नक्कीच आपला स्टॉल बघू शकता. पेढे, कंदी पेढे वगैरे पण आहेत, म्हैसूर पण आहेत, सगळे प्रकारचे आहेत. तर मित्रांनो नक्की या स्टॉलला येऊन व्हिजिट करा आणि इथून खरेदी पण करा. धन्यवाद. थँक्यू. हे कसं दिलं? 120 रुपये पाव. मलाई पेढा. मलाई पेढा का? आणि हे 60 रुपये पाव आहे. 60 रुपये. आणि हे म्हैसूर? म्हैसूर आहे 70 रुपये पाव. 70 रुपये का? बरं. तर हे पेढे कसे आहेत? पेढे 100 रुपये पाव आहेत. 100 पाव आहे का? बरोबर. हे बघा हे पेठा आहे. हा पेठा आहे का? 50 रुपये पाव. कुरमुरा लाडू आहे आपल्याकडे स्पेशल, हे 20 रुपये पॅकेट. 20 रुपये पॅकेट आहे का? मित्रांनो आता दर्शन घेतलेलं आपण आणि इकडून बॅक साईडनं पायऱ्या उतरत आपण इकडे मार्केटकडे जाणार होत. आता बॅक साईडला बघताय एक आता स्टॉल चालू झाले आहेत. मेन मार्केटमध्ये आपण आलेलो ते बघू शकता. वॉचचं दुकान आहे, त्याच्यानंतर प्लेट्स आहे, तिकडे शूज आहे, चष्मा, गॉगल. हे बघा लबुबू मार्केटमध्ये नवीन आहे ना, लबुबू डॉल आहे बघा. डेंजर आहे बावला लबुबू आहे. हा काय ही बघा मानबिन डायरेक्ट फिरते याची. डेंजर काम आहे हे बघा. अजून इकडे खेळण्या बिल्ल्यांची पण आपली दुकान आहेत. भरपूर मार्केट खूप मोठं आहे. टोपी वगैरे पासून पूर्ण छोट्या मुलांच्या खेळण्यांपासून आणि आपल्या घरगुती वस्तू पण आहेत तिकडे. प्लेट्स बघू, त्याला प्लेट्स आता आपण बघून घेऊया कशा प्लेट्स आहेत. हे बघा इथे प्लेट्स आहेत. कसा आहे भाव?
भाव रेट कसा आहे हा सब हे बघा मित्रांनो 300चे 6 प्लेट्स किंवा असे म्हणजे अंदाज आहेत 150चे 6 असे भरपूर वेगवेगळ्या जे आयटम्स आहेत ना त्यानुसार त्यांच्या प्राइसिंग आहेत. बघा हा आहे आपला किचनवाला म्हणजे जे पूर्ण आपले प्लेट्स वाटी त्याच्यानंतर ट्रे सगळ्या प्रकारचे इकडे ते आयटम्स भेटतात तुम्हाला. तर चला हे बघा इकडे स्पून्स वगैरे पण आहेत. पली आपली पली आहे. तर दुसऱ्या स्टॉलला जाऊया. मित्रांनो हे बघू शकता लेडीजसाठी पण भरपूर सारे इकडे आयटम्स आहेत म्हणजे ते फॅशन कॅटेगरी बोलू शकतो किंवा मेकअपसाठी सामान बोलू शकतो. प्रत्येक प्रकारची इकडे व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता. आणि बघा इकडे पण अजून स्टॉल्सची काय कमी नाही. पूर्ण एरियामध्ये तुम्हाला स्टॉल्स बघायला भेटेल. तर आपण एक एक करून एक एक स्टॉलवरती जाऊन बघूया काय काय तिकडे भेटते आणि काय काय रेट्स आहेत त्याच्या पण. बांगड्यांपासून तुम्हाला प्रत्येक आयटम इकडे या मार्केटमध्ये बघायला भेटेल. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण मोबाईल ॲक्सेसरीज आणि आपले गिम्बल ट्रायपॉड इयरफोन्स केसेस मोबाईल केसेसचे प्रत्येक प्रकारची इकडे आयटम्स आहेत. म्हणजे आपलं स्क्रीन गार्ड कवर सगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत. तर जर तुम्हाला गर्लफ्रेंड वगैरे असेल तर तिच्यासाठी नक्की इथे येऊन तुम्ही मेकअपचे सामान घ्या. गर्लफ्रेंड नसेल तर तुमच्या बहिणीसाठी घ्या मम्मीसाठी घ्या पण घ्या नक्कीच घ्या. इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण एवढा मोठा दुकान आहे. इकडे तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचा म्हणजे तुम्ही हे बघा हेअर काय ह्याला हेअर ब्रश बोलतात. परत हे काय बोलतात हे मला पण माहिती नाही काय असतं. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा भरपूर असे सगळं हे मेकअपचीच व्हरायटी आहे पूर्ण. तर तुम्हाला जे पाहिजे असेल ते या शॉपला व्हिजिट करा आणि इकडे नक्की खरेदी करा. त्याला मित्र भेटलेला भाऊ तुझं नाव काय? यश विजय देवरे. आणि तुला काय कशी वाटली यात्रा कशी वाटली? एक नंबर कडक एकदम. खरेदी वगैरे केलीस का नाही काय? मग जाम गेले हाय कुठे पण हातात काय नाही पिशवी घेऊन आलाय का? ते ते सगळ्या मित्रांकडे देऊन ठेवलाय. आणि कुठून आलास कुठून तू? जांभूलपाड्यावर फुल एन्जॉय आहे मग. तर चला जत्रा फिरूया आता. चला मित्रांनो बघू शकता इकडे मस्तपैकी सँडल चप्पल सगळ्या प्रकारच्या व्हेरायटीच्या आहेत इकडे. आणि भाई रेट कैसा आहे? 200 आणि 250 रुपयापासून इकडे स्टार्टिंग आहे. तर बघा तुम्हाला चप्पल पाहिजे असेल तर या इथे या भाईच्या दुकानावरती या आणि नक्की इकडून घ्या चप्पल. चला तर बाकीची जत्रा बघूया अजून कुठे कुठे स्टॉल लागला. इकडे उसाचा रस आहे भरपूर असे स्टॉल आहेत. तर चला बघूया. पियुष आपण काय घ्यायचा? आपल्याला तर गर्लफ्रेंड नाही पण घ्यायचा काय आता विचारतो. प्रॉब्लेम तेच आहे मच्छी. आता आपण डायरेक्ट आपला म्हावऱ्याचा काम म्हावऱ्यावर भाई काम 25 करू कारण आम्हाला नाही कोण पोर देणार नाही काय देणार. आम्ही आता फक्त मासली घेऊन जातो. सुका म्हावरा एकदम भारी भेटतं इकडं आणि रेट पण त्याची तुम्हाला नक्की सांगतो. तर चला म्हावऱ्याच्या स्टॉलमध्ये जाऊया आपण. चला बघू शकता आत्ता आपण आलो मच्छी मार्केटच्या एरियामध्ये. इथं खूप मोठा सर्वात मोठा सुक्या मच्छीचा मार्केट इथे आतमध्ये बघू शकता. स्टॉलच्या आतमध्ये आपल्या सुक्या बोंबल्या वगैरे त्याच्यानंतर भरपूर प्रकारची मच्छी तुम्हाला बघायला भेटेल. जसे की इथे तुम्ही बोंबले बघू शकता. यांना बोंबल्या बोलतात. त्याच्यानंतर हे वाकट्या हे आंबाडी हे सुकट आपला जवळा बोलतात तो आणि हे पण बोंबले आहेत. आपल्यासोबत मावशी आहेत. मावशी तुमचं नाव काय? लक्ष्मी पाटील. आणि तुम्ही कुठले आहात? कुठून आलात तुम्ही? अलिबागवरून आल्या. मग आपल्या इथं काय काय मावरा कसा आहे आणि भाव कसा आहे ते पण सांगा आपल्याला. आता हे बोंबले आहेत. बोंबल्या कसा भाव आहे? बोंबिलचा कसा भाव आहे? 500 400 जशी क्वालिटी आहे तसा आपल्याला भाव आहे. आणि आपला जवला कसा आहे? जवला 350 400. ही आंबारी 400. पांढरी वाटी 600. काली वाटी 500. दांडी सुकट 500. अशा आपल्याकडे भरपूर अशा व्हरायटीमध्ये बघायला भेटेल. मित्रांनो प्रत्येक क्वालिटीचा मावशींकडे आहे स्टॉलवरती. चला धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला प्रत्येक प्रकारची आपल्याला सुकी मच्छी भेटते. वाकट्यांपासून त्याच्यानंतर बोंबले आहेत. हे काय आहे मावशी? माकली बघा सुकवलेली माकली आहे. त्याच्यानंतर बोंबील आहेत. इकडे सोडे आहेत. दादा सोडे कसे आहेत किलो? 1800 बघा 1800 रुपये किलो सोडे आहेत. तर आता आपण दादाच्या स्टॉलवरती आलो. दादा तुझं नाव काय? माझं नाव राकेश आवासकर. आणि आपल्याकडे काय काय मच्छी आणि कसा भाव आहे? आपल्याकडे सर्व प्रकारचे बोंबील 4-5 प्रकारचे आहेत. आंबाडी आहे सुकट आहे. आणि रेट कसा आहे? बोंबीलचा रेट 500 पासून 700 पर्यंत आहे. आंबाडी आहे 400 रुपये किलो. सुकट आहे 400 रुपये किलो. वाकटी आहे 400 450 500 रुपये किलो. आणि माकलीचा कसा आहे? माकली मी याच स्टॉलवरती बघितली. ही 400 रुपये किलो आहे. तरी पण आपण 1 किलो घेतली तर कमी करतो त्याच्यात. आणि सोडे आहेत 1800 आहेत 1600 आहेत 1200 आहेत. म्हणजे क्वालिटीनुसार आहेत साईजनुसार क्वालिटीनुसार आहे. मित्रांनो बघू शकता इथे प्रत्येक व्हरायटीमधली तुम्हाला मच्छी बघायला भेटेल. तर नक्की या दादाच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा. धन्यवाद. थँक्यू. बघू शकता या स्टॉलवरती तुम्ही इकडे आपल्याला वाकट्या बघायला भेटतात. त्याच्यानंतर तिकडे मांदेली आहेत. इकडे आपली सुकड आहे जवला त्याला बोलतो आपण. त्याच्यानंतर इथं आंबाडी आहे.
तर वेगळ्या प्रकारचे अजून म्हणजे क्वालिटीनुसार प्रत्येक क्वालिटीनुसार सुकट आहे. दीदी आहे, हाय दीदीला असतंय. बघा इथं बोंबले आहेत. आपल्या बोंबल्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, व्हरायटी आहेत. छोटी साईज मोठी साईज प्रत्येक प्रकारची साईज आहे. तर बघू शकता. तर मित्रांनो हे आपली मांदेली सुकवलेली मांदेली. मामा हे काय आहे? ढोमी कशी किलो आहेत? बघा 250 रुपये किलो ढोमे आहेत. त्याच्यानंतर आपल्या वाकट्या सुकट भरपूर व्हरायटी आहेत. आणि मांदेली कशी आहेत? मांदेली बघा सुकवलेली मांदेली 250 रुपये किलो आहेत. या मार्केटमध्ये मच्छीच नाही तर तुम्हाला भरपूर, जसं मी बोललो, भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला सामान बघायला भेटेल. आणि बघू शकता सर्व प्रकारचे इथं अवजार आहेत. म्हणजे आपले तवा आहे, त्याच्यानंतर कुदली, फावडा, कोयता आहे, नंतर ही रोयलीला काय तुमच्या इकडे बोलतात ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडं विली बोलतात आणि रोयली बोलतात. त्याच्यानंतर इथं बघू शकता हे आहेत आपले, हे रोयलीचंच आहे. त्याच्यानंतर हे कुदली, डबलची कुदली आहे काहीतरी. त्याच्यानंतर इथं सुरी आहे, मोठी प्रकारची सुरी, इथं हातोडी आहे. अशा भरपूर व्हरायटीमध्ये सामान आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचं सामान इथं बघायला भेटतं. तर नक्की तुम्ही पण इथं व्हिजिट करा. तर हे बघू शकता तुम्ही पाकट आहे. आणि कसा बाई रेट बोलला? 1600 रुपये. बघा 1600 रुपये किलो आहे. आणि अजून आपल्याकडे काय काय आहे सांगू शकतोस? बघू शकता आपल्या दादाच्या स्टॉलवरती वाकटे आहेत. अजून काय काय आहे? बोंबील आहे, सुकट आहे. त्याच्यानंतर आंबाडी आहे. हिला काय बोलतात? ही बघा हिला काय बोलतात? दांडोल. काय दांडोल. आणि इथे आहेत मांदेली आणि सुकट आणि बोंबल्या. आणि भाव कसा आहे? भाव 400 रुपये. आंबाडी 400 रुपये आणि सुकट जवला 300 रुपये. 300 रुपये. आणि बोंबील 500 रुपये. तर मित्रांनो बघू शकता इथं पण भरपूर व्हरायटी आहेत मच्छीची आणि चांगली क्वालिटी दिसते. तर नक्की या स्टॉलला पण या दादाच्या स्टॉलला या. नाव काय स्टॉलचं आपले? प्रथमेश साकोस्कर दादांचा स्टॉल आहे. तर नक्की इकडे या तुम्ही. तुमचं नाव काय? माझं नाव तनिष्का नितीन पाठारे. आणि कुठून आला तुम्ही? मी गोंदावरून आले, म्हणजे पाली साईड. हा, आणि एवढं लांबून मी इथे जत्रेला आले. खूप मजा येते. खास जत्रेसाठी आले तुम्ही? खास जत्रेसाठी आले मी. एवढी मजा येते ना, तुम्ही येऊन बघा. आणि इथे घेण्यासारखं खूप काय काय, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार एवढं भारी आहे इथे. अजून खूप लांबून लोक येतात तिथून, पनवेल वगैरे. आणि तुम्ही किती वर्षापासून येता? का पहिल्याच वर्षी तुम्ही आलेला? नाही, मी लहानपणापासून इथे येते. खूप मजा येते अजून. तुम्ही एवढ्या लांबून येता इकडे? लग्न झालं ना तरी मी इथं येणार आहे. कुठं करून गेली ना तरी मी इथं येणार आहे. मजा येते खूप. थँक्यू. आपण मावशींच्या स्टॉलवरती आलोत. मावशी तुमचं नाव काय? लता सुरेश कोली. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही अंतोऱ्यावरून. अंतोऱ्या म्हणजे कुठला? अंतोऱ्या पेनवरून. आणि आपला किती वर्षापासून इकडे आपण दुकान लावतो? आमचा 40 वर्ष झाला धंदा. 40 वर्ष म्हणजे सासूच्या हातचा आहे. हा. आणि आपल्याकडे काय काय मच्छीमध्ये प्रकार आहेत आणि कसा भाव आहे त्यांचा? आमच्याकडे बोंबील आहे, सुकट आहे, वाकटी आहे, सोडा आहे, बांगडा आहे, सुरमई सोडा आहे ना इकडचा? हा सोडा आहे. कसा त्याचा भाव कसा आहे? 2000 रुपये. 2000 रुपये किलो. म्हणजे क्वालिटी आणि एक 500 वाला आहे. तो तिकडचा छोटा आहे तो 500 रुपये. त्याच्यानंतर त्याच्या साईडला काय ते? सुरमईचा कसा भाव आहे? 600 रुपये किलो. 600 रुपये. आणि हे बांगडा आहे. बांगड्याचा 100 ला 5. 100 ला 5. त्याच्यानंतर इकडे मांदेली कशी आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. त्याच्यानंतर बोंबील एक 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. म्हणजे इथे चांगल्या क्वालिटीचे मला मित्रांनो आतापर्यंत स्टॉल मध्ये बघितले, या स्टॉलवरती सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे दिसले. त्याच्यानंतर हे सुकट ती 300 वाली आहे. आणि ती आंबाडी कोलबी ती कशी आहे? ती 400 रुपये किलो आहे. 400 रुपये. अजून काय वाकटा? आणि तो मोदगा आहे. मोदगा तो 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. आणि ही पिटी वाकटी आहे. वाकट्यांमध्ये पण प्रकार असतात? वाकट्यामध्ये पिटी वाकटी आणि दुसरी पिटी वाकटी, एक काली वाकटी. त्याचा कसा आहे भाव? ती 500 रुपये आहे. पिटी वाकटी 600 रुपये. 600 रुपये. आणि चिरलेली वाकटी एक आहे. चिरलेली वाकटी ती कशी आहे? 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि खारा ढोमा आहे. तो कसा आहे? तो 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि म्हणजे कशी या वर्षी कसा लोक कशी आहेत, गर्दी कशी आहेत? या वर्षी अजून गर्दी तर नाही झाली, पण सुरुवात आहे. आणि या पावसामुळे थोडा मंदी आहे. आता बघू पुढचा दिवस कसा आहे ते. पुढचे अजून बरेच दिवस बाकी आहेत. शेवटची तारीख काय आपली? आमची शेवटची 16 तारीख. 16 तारखेला पूर्ण बंद. ओके, चला धन्यवाद. मित्रांनो मार्केट एवढा मोठा आहे का आम्हाला चालता कमीत कमी अर्धा तास गेला. दोन्ही साईडला, या साईडला मार्केट आहे, ह्याच्या त्या साईडला पण दुकानं लागलेत. आणि तिकडे समोर बघू शकता तिकडे आकाशपालनी म्हणजे खेळणी, छोट्या मुलांच्या खेळण्यासाठी सगळे भरपूर प्रकारच्या म्हणजे इकडे तुम्ही स्टॉल्स आणि फुल मजा तिकडे तुम्ही येऊन करू शकता. इकडे बघा पट्ट्यांचं दुकान आहे. मित्रांनो आपण दादांच्या स्टॉलवर आलो. दादा तुमचं नाव काय? संजय राठोड. आणि तुम्ही कुठून आलात?
गोटी कुठे आला म्हणजे? नाशिक जिल्ह्यात. नाशिकवरनं तुम्ही इकडे आलात. आणि किती वर्ष आपण इथे स्टॉल लावतोय? इथं तरी 15-1 वर्षापासून. 15 वर्षापासून. आणि आपल्याकडे काय काय म्हणजे सामान काय काय भेटतंय? पाट आहेत अजून आपल्याकडं? चौरंग, पाट, पोलीपाट, लाटणी. आणि भाव कसा आहे प्रत्येकी? भाव काही फिक्स नसतं, गिराईकावर असतं ते. तरी म्हणजे एक अंदाज? 100लाही असतं, 150लाही असतं, 200लाही असतं, 50ला, 40ला, जसं बघू गिराईक शकता. असलं तसं. भरपूर व्हरायटीमध्ये आहेत. पाट आहेत, त्याच्यानंतर इकडे लाटणे आहेत. हे काय? हे पावभाजीसाठी. पावभाजीसाठी स्मॅशर बोलतात त्याला. स्मॅशर आहे ते. त्याच्यानंतर पली, कालता, छोटे छोटे पोलपाट वगैरे आहेत. भरपूर इकडे व्हरायटी आहेत. तर दादांच्या स्टॉलला नक्कीच येऊन व्हिजिट करा. धन्यवाद. ओके. आणि इथं बघू शकता आपल्याला मस्तपैकी किचनचे सामान आहेत सगळ्या प्रकारचे. तवा आहे, कढई आहे, त्याच्यानंतर हे बघा छोटे छोटे तवा आहेत. आणि बघा याला हे आप्पेचे भांडे बोलतात. आप्पे बिप्पे काय असते त्यांचं हे भांडं आहे. त्याच्यानंतर इकडे आपले पोलीपाट वगैरे आहेत, पली, कालथा, वेगवेगळे प्रकारचे इथे आयटम आहेत. मित्रांनो बघू शकता इथे भरपूर प्रकारचे इकडे बेडशीट वगैरे आहेत. डबल बेडचे उशी कवर सोबत. डबल बेडचे उशी पण आहेत. सोलापुरी चादरी आहे. सोलापुरी चादरी. सिंगल बेडशीट आहे. सिंगल बेडशीट आहे. हां. आणि उशी कवर सोबत एक डबल बेडची बेडशीट आहे कॉटनची 7x7ची. छोटे गालीचे आपल्याकडे प्युअर कॉटनमध्ये सिंगलचे. 9x6चे सतरंजी पण आहे तिकडची. आणि भाव कसा आहे? भाव आपल्याकडे एकदम रिजनेबल आहे. हा गालीचा 4x6चा तुम्हाला 500 पर्यंत जाईल. ओके. 9x8चा तुम्हाला 900 पर्यंत जाईल. उशी कवर सोबत बेडशीट आहे 500 रुपयाला कॉटन प्युअर. रजाई आपल्याकडे कम्फर्ट 7x7ची ते 700 रुपयाला एक जाईल. मस्त फुल असते गरम. ब्लँकेट आपल्याकडे 700 रुपयाला डबलचा. आणखी भारीमध्ये क्वालिटी पाहिजे तर ते 2.5 किलोचा ब्लँकेट 1200 पर्यंत जाईल. 1200 पर्यंत. हा. आणि डबल बेडची जोडी पाहिजे असेल तर ही भेटेल तुम्हाला जोडी 500 रुपये फक्त आपल्याकडे. 7x7 होलसेलमध्ये एकदम. ओके. तर मित्रांनो दादाच्या स्टॉलवरती बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारचे आपले बेडशीट पासून कव्हर पासून त्याच्यानंतर भरपूर सामान इकडे तुम्हाला बघायला भेटेल. तर दादाच्या स्टॉलला नक्की येऊन व्हिजिट करा. दादा तुमचं नाव काय? आमचं नाव साबिर शेख. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही पेन रामवाडी. पेन रामवाडी. तर मित्रांनो बघू शकता पेन रामवाडीवरनं आलेले ते दादा आणि त्यांचा स्टॉल आहे. तर नक्की या स्टॉलला येऊन व्हिजिट करा. मित्रांनो बघू शकता तुम्हाला कालतं आहेत, पल्ले आहेत, डिश आहेत, ग्लास आहेत. तुमचं लगन बिगन होणार असेल तर आत्ताच इच्छी सगळा घेऊन ठेवा ॲडव्हान्समध्ये. बायकोला घेऊन या इकडे म्हणजे सगळा 100% पण तुम्ही घेऊन या. मला तर काय मला पूर्ण नाही देणार कोण. पण तुमचं लग्न होत असेल ते दादांकडनं नक्की सामान विमान घ्या. बघू शकता प्लेट्स आहेत, ग्लास आहेत. आणि दादा रेट कसा आहे? सगळं 20 रुपये म्हणजे जसं सामान आहे तसं. मित्रांनो 20 रुपयापासून इकडे स्टार्टिंग आहे. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला एक शार्प नाईफ आहेत, लायटर आहे, भरपूर प्रकारची इकडे व्हेरायटी आहे. तर नक्की येऊन या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद. काय चाललंय? आणि मित्रांनो बघू शकता इथे मस्तपैकी आपला विंटर कलेक्शन आहे. म्हणजे थंडीसाठी प्रत्येक प्रकारचे इकडे व्हरायटीचे कपडे आहेत, जॅकेट्स आहेत भरपूर तुम्ही बघू शकता. कारण आता उन्हाळा झाला, पावसाळा झाला, थंडी, परत पावसाला आणि परत थंडी आले. त्यासाठी थंडीसाठी इकडे तुम्हाला जॅकेट्स आणि वुलन क्लॉथ्स इकडे तुम्हाला नक्की भेटतील. तर बघूया रेट कसा आहे इकडे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे जॅकेट्स आहेत ते 700, 750, 800 पासून सुरुवात आहे. त्याच्यानंतर इकडे स्वेटर्स आहेत, भरपूर प्रकारचे इकडे व्हेरायटीज आहेत. नक्की या स्टॉलला व्हिजिट करून तुम्ही प्राइजेस पण डिटेलमध्ये बघू शकता. आणि मित्रांनो इथे बघू शकता इथून सगळे छोट्या मुलांचा एरिया चालू झाला. म्हणजे प्रत्येक प्रकारचे इकडे पालणी, बाईक, गाड्या बिड्या सगळ्या प्रकारचे आहेत. हे बघा इकडे मोठे आकाश पालणे आहेत, हे 1, 2 आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही होडी आहे. भरपूर प्रकारचे इकडे खेळण्याचं सामान आहे. आणि जर तुम्ही छोट्या मुलांना घेऊन येत असाल तर नक्कीच या एरियामध्ये या आणि सगळे प्रत्येक पालण्यांमध्ये बसा आणि फुल एन्जॉय करा. चला बघू शकता इथे इयरिंग्स वगैरे आहेत. आणि वरचे जे तुम्हाला बघू शकता हे 40 रुपये आणि खालचे ते 20 रुपयेवाले आहेत. बघू शकता भरपूर व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. हे बघा. तर खरेदी करून जर दमले असाल आणि भूक लागली असेल तर इथं बघू शकता हे खाण्याचे स्टॉल्स आहेत. इकडे रुचिरा स्नॅक्स कॉर्नर इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्याला चायनीजचे आयटम्स आणि फुल नाश्त्याचे आयटम्स इकडे तुम्हाला खायला भेटतील. बघू शकता मस्तपैकी ताज्या तुम्हाला गरम गरम जिलेबी भेटेल. मामा इकडे जिलेबी सोडत आहेत बघा. जर गरम जिलेबी खायचं असेल तर नक्कीच या स्टॉलला या, व्हिजिट करा आणि जिलेबी खा. हे बघा कशा बनवतात ते पण एकदा आपण बघूया. मित्रांनो चला तर बघूया जिलेबी कशी बनवतात ते. तेल आपला मस्तपैकी गरम होतं आणि इकडे हा आहे बॅटर जिलेबीचा. आणि या रुमालामध्ये घेतला तर ज्याला होल पाडलेला आहे आणि त्या होलामधून प्रॉपर जिलेबी एक एक निघते बाहेर. आता बघूया मामा कशी जिलेबी बनवतात ते.
हे बघा टाईट केल्यावरती एकदम परफेक्ट. एकदम परफेक्ट गोल गोल जिलेबी. आम्हा एक्सपर्ट आहेत एकदम. फास्ट काम आहे एकदम. आम 25. मस्त मस्त गरम गरम जिलेबी खायला आपल्या स्टॉलवर नक्की या. बघू शकता अंबावणे स्वीट्स या स्टॉलवर नक्की या. चला मित्रांनो बघू शकता इथे मस्तपैकी राईस आहे, फ्राईड राईस, त्याच्यानंतर इकडे नूडल्स आणि इकडे मंचुरियन मसाला. बघा तिकडे आतमध्ये गरम गरम मस्तपैकी एकदम मंचुरियन भाई काढतोय. या स्टॉलला पण नक्की तुम्ही जर भूक लागली असेल तर महाशक्ती चायनीज कॉर्नर, इकडे व्हेज तुम्हाला प्रत्येक व्हेज प्रकारचा तुम्हाला व्हेजमधला प्रत्येक आयटम इकडे तुम्हाला खायला भेटेल. बघा मस्तपैकी नूडल्स बनवलेत भाईने आणि इकडे मस्तपैकी मंचुरियन. बघा प्लेट झालेले रेडी. परफेक्ट. आणि वरती भाई लगेच कोथिंबीरची गार्निशिंग. एक नंबर. मित्रांनो जर आता दिवाळी संपले, तुमच्या बजेटचा दिवाळा झाला असेल आणि जर तुम्हाला टी व्ही घ्यायची आहे किंवा काय घ्यायचं आहे तर इथं बघा या दुकानावरती नक्की. इथं बघा असे हे असतात गेम्स असतात. त्या गेम्समध्ये जसे नंबर दिलेले आहे म्हणजे 31 नंबर आला तर तुम्हाला तो आयटम भेटणार. त्या टी व्हीच्या बाजूचं तिकडे तुम्हाला दिसतं मिक्सर, तो भेटणार. तर तसे बघा हे असे बॉल एक एक सोडायला लागतात आणि त्याच्यावरती नंबर दिलेले, ते नंबरचे ॲडिशन करून म्हणजे टोटल किती तुम्ही हे करू शकता ना तसे तुम्हाला तिकडे वरती गिफ्ट्स भेटतील. हे बघा हे असा गेम खेळला जातो. तर यांना काय भेटलं बघू. 19 नंबरला काहीच नाही भेटला भाईला. 18 नंबर पण काय नाही, लॉस झाला आहे. इथे नंबर लिहिले त्याच्यावर तुम्ही बघू शकता की ओव्हन आहे बघा. 6 नंबरला ओव्हन आहे. ओव्हन येऊ शकते इकडं बारीक बारीक, पण सगळ्यात एक आकडा मध्ये आहे त्याच्यामुळे गडबड होणार असा विषय. मोठा नंबर 12. हा हे बघा हे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बक्षीस मिळालं. बक्षीस फक्त याच नंबरवर दिलेलं जाईल. कृपया पहिले पैसे द्या. उधारीवरती इथे येऊन खेळू नका. बघू शकता इथे गनचा गेम आहे, गन शॉटवाला गेम आहे. आणि ह्याच्यावरती काय आवड वगैरे नाही. ह्याच्यावरती तुम्हाला फक्त फोडून फक्त मजा घेता येते, बाकी काय नाही. त्याच्यानंतर इकडे या साईडला तुम्ही बघू शकता दादाच्या स्टॉलवर 50ला 10 का 50ला 10 रिंग भेटत. आणि रिंग तुम्ही जर इकडे फेकाल आणि ज्या त्या स्लॉटमध्ये बसली, समजा 500ची नोटला बसली तर तुम्हाला 500ची नोट भेटणार असा विषय आहे. इकडे नोटींचे बंडल लावलेले आहे, ज्याच्यावरती पडेल परफेक्ट पडेल ते तुम्हाला नोट भेटेल. म्हणजे किती 50ला जर 500 आले तर काम 25, नाही तर संपलं, नाही तर लॉस होईल. चला बघू शकता आहे मिक्की माऊस. आणि मिक्की माऊसमध्ये आम्ही बारीक असताना लय जाऊचं, पण आम्हाला आता काही एंट्री देणार नाही. आता ढेरे झाल्या आमच्या, त्याच्यामुळे एंट्री काय भेटणार नाही आम्हाला. हे बघा छोटी मुलं मस्तपैकी एन्जॉय करतायत. आकाशपालना बघू शकता. हा यात्रेमधला सर्वात मोठा जायंट व्हील बोलतात. लय जायंट आहे म्हणजे लय मोठा आहे आकाशपालना. तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारचे पालणी पण आहे तिकडे. आता आम्ही आहोत मंदिराच्या मेन एंट्रन्सला, म्हणजे तिथून मंदिराला जायला सुरुवात होते. तर इकडून मेन एंट्री आहे आणि इकडून असा रस्ता आहे. इकडून बघा, इकडून सरळ रस्ता आहे, ही मेन एंट्री. आणि बघा मंदिराचा कळस दिसतोय, तुम्ही बघू शकता. बघा पूर्ण एरियामध्ये मित्रांनो फुल जल्लोष, फुल धमाल चालू आहे. कारण भरपूर मजा असते या यात्रेला. तुम्ही पण नक्की या आणि व्हिजिट करा. अजून बरेच दिवस बाकी आहेत यात्रा संपण्यासाठी, तर नक्कीच या यात्रेला या. बघू शकता हे मेहंदी टॅटू जे आम्ही बारीक असताना काढायचो, तुमच्या नावाच्या अक्षराचे पण काढू शकता किंवा पूर्ण नाव पण काढू शकता. इकडे बघा हे सॅम्पल्स आहेत डिझाईनचे. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही पूर्ण जत्रा फिरलेलो आहोत. फुल मजा मस्ती इकडे तुम्हाला या जत्रेत येऊन नक्की बघायला भेटेल. तुम्ही छोट्या मुलांना घेऊन येतात, छोट्या मुलांसाठी पण पाळणे आहेत, खेळणे आहेत, असे भरपूर प्रकारचे व्हरायटी आहेत. आणि इकडे तुम्हाला प्रत्येक प्रकारची सुकी मच्छी पण भेटेल. सुक्या मच्छीचे भाव तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेच असतील. त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे घरगुती सामान, अवजारे, भरपूर प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इकडे घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला नक्की बघायला भेटतील. तर नक्की या यात्रेसाठी या. तुम्हाला स्क्रीनवरती डेट्स दिलेल्या त्या तारखेच्या मध्ये या, तिथपर्यंत या यात्रा आहे. नक्की या, व्हिजिट करा आणि आनंद घ्या. चला ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.